हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आपण बघणार आहोत DCCNचे 4th युनिटचे IMP क्वेश्चन. हा पार्ट 1 आहे. जर कमेंट भेटला तर मी पार्ट 2 पण बनवेन. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त एक क्वेश्चन देणार नाही, तर क्वेश्चनसोबत आन्सर पण देणार आहे. ओके, जेवढे पण क्वेश्चन आहे त्याचा आन्सर देणार आहे एक्सेप्ट कंपेअर ऑफ IPv4 अँड IPv6 पॅकेट फॉर्मॅट तुम्ही स्वतः शोधून घ्या, कारण की व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. हे आन्सर प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया, डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. जर आत्तापर्यंत व्हिडिओ लाईक नाही केला असेल, लाईक करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा पटकन, तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळत जाईल. आणि त्याचप्रमाणे कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघूया पहिला क्वेश्चन. ड्रॉ अँड एक्सप्लेन TCP/IP प्रोटोकॉल सूट. असा पण क्वेश्चन येईल किंवा एक्सप्लेन TCP/IP प्रोटोकॉल असा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला आन्सर काय लिहायचं आहे फ्रेंड्स, तर ते बघून घेऊया. TCP/IP स्टँड फॉर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल / इंटरनेट प्रोटोकॉल मॉडेल. ओके, सो TCP/IP स्टँड फॉर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट मॉडेल. हा प्रोटोकॉल हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट तुम्ही काय लिहू शकता की द नेटवर्क काय त्याचा रोबस्ट आहे, कनेक्शन रिमाइंड इंटॅक्ट अंटील द सोर्स अँड डेस्टिनेशन मशीन्स वेअर फंक्शनिंग. जोपर्यंत सोर्स आणि डेस्टिनेशन मशीनचे फंक्शनिंग करताय तोपर्यंत कनेक्शन काय इंटॅक्ट करतो येतो. ओके, तिसरा पॉईंट काय आहे, द मेन आयडिया वॉज टू अलो वन ॲप्लिकेशन ऑन वन कॉम्प्युटर टू टॉक द अनदर ॲप्लिकेशन रनिंग ऑन द डिफरंट कॉम्प्युटर. याचा मेन आयडिया असा आहे, अलो करायचं आहे आपल्याला वन ॲप्लिकेशन कशावरती, ऑन वन कॉम्प्युटर टू टॉक द अनदर ॲप्लिकेशन रनिंग ऑन द डिफरंट कॉम्प्युटर. म्हणजेच की काय, याच्यामधलं एक मेन पर्पज असा आहे की एक कॉम्प्युटरला ॲप्लिकेशनला अलो करायचं आहे, एका कॉम्प्युटर टू टॉक करायचा आहे. तो जो दुसरा ॲप्लिकेशन रन होते दुसऱ्या डिफरंट कॉम्प्युटरवरती, तेव्हा आपण काय यूज करतो फ्रेंड्स, TCP/IP हा कन्सेप्ट यूज करतो. ओके, हा समज TCP मॉडेलचा. उद्याचा एक दिवस, परवा पेपर आहे, स्टडी करायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट फॉर युअर DCCN पेपर. ओके, पुढचे पॉईंट बघा. तर याची डायग्राम मी दिली नाही तुम्हाला, डायग्राम तुम्ही शोधून काढा. सर्वच गोष्ट प्रोव्हाइड होणार नाही, थेरी कन्सेप्ट प्रोव्हाइड करतो आहे ना, डायग्राम तुम्ही शोधून काढा. ओके, होस्ट टू नेटवर्क 4 लेअरमध्ये डिवाइड होतो हा होस्ट टू नेटवर्क. परत होस्ट नेटवर्कमध्ये काय होतं बघा, हा लोएस्ट लेअर ऑफ ऑल आहे, म्हणजे सर्वात लोएस्ट लेअर कोण आहे, होस्ट टू नेटवर्क आहे. बरोबर आहे. प्रोटोकॉल इज यूज टू कनेक्ट टू द होस्ट सो दॅट द पॅकेट कॅन बी सेंड ओव्हर इट. प्रोटोकॉल काय करतो, कनेक्ट करतो होस्टसोबत, तर काय होतं, सो दॅट द पॅकेट काय आहे ते काय करतात, सेंड करतात त्याच्यावरती. ओके, वायरीज फ्रॉम होस्ट टू होस्ट अँड नेटवर्क टू नेटवर्क. होस्ट टू होस्टपर्यंत जातो आणि नेटवर्क टू नेटवर्कपर्यंत जातो. ओके, हा काम करतो होस्ट टू नेटवर्कचा. इंटरनेट लेअर काय करतो, सिलेक्शन ऑफ पॅकेट. इंटरनेट लेअरची डेफिनेशन बघा काय, सिलेक्शन ऑफ पॅकेट स्विचिंग नेटवर्क विच इज बेस्ड ऑन द कनेक्शनलेस इंटरनेटवर्क लेअर इज कॉल्ड ॲज अ इंटरनेट लेअर. ओके, सिलेक्शन ऑफ पॅकेट स्विचिंग नेटवर्क विच इज बेस्ड ऑन द कनेक्शनलेस इंटरनेटवर्क लेअर इज कॉल्ड ॲज अ इंटरनेट लेअर. फ्रेंड्स, 20 मार्क्ससाठी हा युनिट आहे. हा युनिटवरती काय पण करून फोकस करा. 20 मार्क्स तुमचे, आणि जो तुमचा ॲव्हरेज असेल त्यावरती के स्कीमनुसार तुम्ही इथं पासआउट होणारच आहात. पण आपल्याला करायचं आहे स्कोर. ओके, हा पहिला होस्ट टू नेटवर्कचा झाला. नेटवर्क. परत दुसरा पॉईंट आपण कुठला बघितला, सॉरी आय बॅड, जास्त जरा झालं. हां, तर दुसरा पॉईंट आपला कुठला होता, इंटरनेट लेअर. तर इंटरनेटचा दुसरा पॉईंट बघा काय, होल्ड्स द होल आर्किटेक्चर टुगेदर. हा काय करतो, पूर्ण आर्किटेक्चरला होल्ड करतो. ओके, हेल्प द पॅकेट टू ट्रॅव्हल इंडिपेंडेंटली टू द डेस्टिनेशन. फंक्शन परफॉर्म बाय द इंटरनेट लेअर. कोणते डिलिव्हरी IP पॅकेट, परफॉर्मिंग राउटिंग, अवॉइडिंग कंजंक्शन्स. हे काय आहेत, तर फंक्शन परफॉर्म केलेले आहेत कुणी, इंटरनेट लेअरनी. ओके, हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट बघा कोणता आहे, ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर फ्रेंड्स काय करतो की जस्ट ट्रान्समिशन पॅरेलल पाथ टू द सिंगल पाथ. ओके, मग हा काय लिहिला आहे की इट डिसाईड इफ द ट्रान्समिशन शुड बी पॅरेलल पाथ ऑर द सिंगल पाथ. हा डिसाईड करतो की ट्रान्समिशन कसं होणार आहे, पॅरेलली होणार आहे की सिंगली होणार आहे. बरोबर आहे. फंक्शन कोणते याच्यामधले, तर मल्टिप्लेक्सिंग, सेगमेंटिंग ऑर स्प्लिटिंग द डेटा. ओके,
द ॲप्लिकेशन कॅन रीड अँड राईट टू द ट्रान्सपोर्ट लेअर. याचं ॲप्लिकेशन काय, टू रीड करायचं आणि राईट करायचं ट्रान्सपोर्ट लेअर. पटापट नोटबुकमध्ये लिहून घ्या, लर्न करायला सुरुवात करा. इट ब्रेक द मेसेज डेटा इंटू स्मॉल युनिट सो दॅट दे आर हँडल मोर इफिशियंटली बाय द नेटवर्क लेअर. हा काय करतो, ब्रेक करतो मेसेजला इंटू स्मॉल युनिटमध्ये सो दॅट दे कॅन हँडल मोर इफिशियंटली बाय द नेटवर्क लेअर. ओके, हा आहे ट्रान्सपोर्ट लेअरचा तुम्हाला थेरी पार्ट लिहायचा आहे तो. ओके, आता पुढे आहे ॲप्लिकेशन लेअर. ॲप्लिकेशन लेअर डिवायडेड इंटू 4 लेअर: टेलनेट, FTP, SMTP आणि DNS. DNSचा मला इथं द्यायला जमला नाही आहे. DNSचा तुम्ही एक लाईनमध्ये फक्त शोधून घ्या. सॉरी, माझ्याकडनं तो प्रिंट करता करता राहिलं, म्हणजे टाईप करता करता राहिलेलं आहे. ओके, टेलनेट बघा काय. टेलनेट इज two-way communication protocol which allow connecting to remote machine and run application on it. टेलनेटच म्हणजेच की काय की टू वे कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. तो अलो करतो कनेक्टिंग टू रिमोट मशीन अँड त्याच्यावरती ॲप्लिकेशन हे 2 काम करतो, म्हणून या टू वे कम्युनिकेशन प्रोटोकॉल असं म्हणतो. ओके, FTP म्हणजेच की काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तो काय करतो, इट इज अ प्रोटोकॉल दॅट अलो file transfer amongst the computer user connected over network. It is reliable, simple and efficient. ओके, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल लांब सजेस्ट करतो आहे की हा प्रोटोकॉल कशासाठी यूज केला जाणार आहे, तर फाईल ट्रान्सफर करायचं आहे कुणाच्यामध्ये, कॉम्प्युटर युजर कनेक्टेड ओव्हर नेटवर्क, म्हणजे जे नेटवर्कवरती कनेक्टेड आहेत कॉम्प्युटर त्यांच्यामध्ये फाईल ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो, FTP करतो. सर्वांचे आन्सर फ्रेंड्स भेटणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला समजेल की आन्सर कुठून आले, काय आले आणि कसे आले. ओके, SMTP म्हणजेच की काय, इट इज अ प्रोटोकॉल विच इज यूज टू ट्रान्सफर इलेक्ट्रॉनिक मेल. सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सिम्पल मेल म्हणजे हा प्रोटोकॉल कशासाठी यूज केला जातो, ट्रान्सफर इलेक्ट्रॉनिक मेल बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन डायरेक्ट वाया रूटपासून तो सिम्पली मेल ट्रान्सफर केला जातो. हा पहिला मेन क्वेश्चन आहे. आणि त्याच्यापेक्षा पण एक मेन क्वेश्चन आहे असा फ्रेंड्स, तो आहे प्रोटोकॉल ऑफ ऑल लेयर. मी सांगतो तुम्हाला 7 लेयर असतात OSI, 7 लेयर ऑफ OSI मॉडेलचे. ओके, पहिला आहे फिजिकल लेयर. त्याचे प्रोटोकॉल बघूया. फिजिकल म्हणजे की काय फ्रेंड्स, की जे आपल्याला मॅन्युअली अवेलेबल आहेत, म्हणजेच कॅबल्स बोला, USB बोला, ब्लूटूथ बोला, इथरनेट बोला, हे सर्व काय झाले, फिजिकल झाले. सो जे प्रोटोकॉल कोणते आहेत तर बघा, USB, ब्लूटूथ, RS-232, इथरनेट हे फिजिकल लेअरचे टाईप आहेत. हे एक्झामला क्वेश्चन नक्की येतील फ्रेंड्स, प्रिपेरेशन करूनच ठेवा. ओके, पुढे बघा काय, डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअरसाठी कोणतं यूज करतो आपण, इथरनेट, वायफाय, PPP, HDLC. हे सर्व आपण कशासाठी यूज करतो, डेटा लिंक लेअरसाठी, 2 डेटाला लिंक करण्यासाठी. ओके, पुढे बघा, पुढे आहे नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर कोणते आहेत बघा, IP. लक्षात कसं ठेवायचं बघा, IP पहिला लक्षात ठेवा. नेटवर्क लेअरमध्ये IP येतो, IPच्या मध्ये CMला टाका, IPCM. ओके, ARP, OSPF आणि RIP हे आहेत नेटवर्क लेअरचे प्रोटोकॉल. ट्रान्सपोर्ट लेअरचे प्रोटोकॉल TCP आणि UDP लक्षात राहील. नेट BIOS, PPTP, RCP हे आहेत सेशन लेअरचे प्रोटोकॉल. ओके, हे तिन्ही पण स्क्रीनशॉट काढून घ्या. टाईम जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा. ओके, काढला असेल आय गेस, लगेच नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, पुढे बघा, पुढे आहे फ्रेंड प्रेझेंटेशन लेअर आणि ॲप्लिकेशन लेअर. प्रेझेंटेशन लेअरमध्ये आहे SSL, TLS पहिला पॉईंट. दुसरा आहे JPJ, MPJ, GIF. ओके, ASCII, EBCD, IC हे सर्व कायला प्रेझेंटेशन लेअरचे प्रोटोकॉल्स आहेत. ओके, ॲप्लिकेशन लेअरचे प्रोटोकॉल कोणते आहेत, HTTP, HTTPS, FTP, SMTP, DNS अँड टेलनेट. हे झाले प्रोटोकॉल ऑफ ॲप्लिकेशन लेअर. ओके, प्रोटोकॉल समजले. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फ्रेंड्स, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. लाईक करा व्हिडिओला आत्ताच्या आत्ता. जर नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर विथ आन्सर लवकरात लवकर पाहिजे. मला पण टाईप करायला खूप टाईम लागतो, एक वर्ड टाईप करायला लागतात. सो 1 लाईक तर झालाच पाहिजे व्हिडिओसाठी. ओके, पुढे बघा, OSI मॉडेल. 7 लेअर ऑफ OSI मॉडेल आर्किटेक्चर एक्सप्लेन करायला 100% एक्झामला येणारच आहे. पहिली आहे फिजिकल लेअर. फिजिकल लेअर म्हणजे काय असतं बघा, OSI मॉडेल लेयर 1 फर्स्ट कन्वे दॅट बीट स्ट्रीम
इलेक्ट्रिकल इम्पल्स लाईट और रेडिओ सिग्नल थ्रू द नेटवर्क ॲट द इलेक्ट्रिकल अँड द मेकॅनिकल लेवल. हा पहिला पॉईंट तुमचा असणार आहे फिजिकल लेअरचा. फिजिकल लेअर म्हणजे काय, बीट स्ट्रीम, इलेक्ट्रिकल इम्पल्स, लाईट, रेडिओ सिग्नल थ्रू द नेटवर्क ॲट द इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल लेवल, सर्व लेवलपर्यंत जे काही तुम्ही कनेक्टिव्हिटी देता तो फिजिकल लेअरमध्ये येतो. इट प्रोव्हाइड द हार्डवेअर मीन्स सेंडिंग अँड रिसिविंग द डेटा ऑन द कॅरियर इन्क्लुडिंग डिफायनिंग कॅबल्स, कार्ड्स अँड फिजिकल ॲक्सेप्ट्स. मी तुम्हाला आत्ताच बोललो, कॅबल्स बोला, कार्ड्स बोला, फिजिकल ॲक्सेप्ट जे पण काही येतील कॅरियरवरती सेंडिंग अँड रिसिविंग डेटा करण्यासाठी जे काय हार्डवेअर असतील ते नथिंग बट फिजिकल लेअर. ओके, पुढे कोणती लेअर आहे बघा, सेकंड लेअर डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअर म्हणजे दोघांमध्ये डिवाईड होते सब लेअरमध्ये, एक मीडिया ॲक्सेस कंट्रोल लेअर आणि लॉजिकल कंट्रोल लेअर. ओके, आणि हा काय करतो, डेटा पॅकेट्स इनकोड करतो आणि डिकोड करतो. कशामध्ये, बीट्समध्ये. ओके, तर पहिले 2 पॉईंट समजले, हे 2 पॉईंट समजून घ्या. ॲट OSI मॉडेल लेअर 2 डेटा पॅकेट्स आर इनकोडेड अँड डिकोडेड इंटू बीट्स. समजला. तर डेटा लिंक लेअर डिवायडेड इंटू 2 सब लेअर, मीडिया ॲक्सेस कंट्रोल लेअर अँड द लॉजिकल लेअर. एवढा समजला. आता बघा, मॅक सब लेअर कंट्रोल हाऊ कॉम्प्युटर ऑन द नेटवर्क गेन ॲक्सेस टू द डेटा अँड द परमिशन टू ट्रान्समिट इट. म्हणजे मॅक सब लेअर काय करतो, कंट्रोल करतो की हाऊ कॉम्प्युटर ऑन द नेटवर्क गेन द ॲक्सेस डेटा अँड परमिशन टू ट्रान्समिट इट. द LLC लेअर कंट्रोल द फ्रेम सिंक्रोनायझेशन, फ्लो कंट्रोल अँड एरर चेकिंग. द LLC काय करतो, तो कंट्रोल करतो फ्रेम सिंक्रोनायझेशनला, फ्लो कंट्रोलला आणि एरर चेकिंगला. ओके, डेटा लिंक लेअरचे पॉईंट समजले. थर्ड आहे आपला नेटवर्क लेअर. ओके सर, काय कुठून आणताय नेटवर्क लेअर OSI मॉडेल? अरे लेअर्स आहेत, लर्न करायला लागणार तुम्हाला, एक दिवसानंतर एक्झाम आहे. ओके, लेअर 3 प्रोव्हाइड स्विचिंग अँड राउटिंग टेक्नॉलॉजीज क्रिएटिंग लॉजिकल पाथ नोन ॲज अ व्हर्च्युअल सर्किट फॉर ट्रान्समिटिंग डेटा फ्रॉम नोड टू नोड. राउटिंग अँड द फॉरवर्डिंग आर द फंक्शन ऑफ दिस लेअर. राउटिंग अँड फॉरवर्डिंग आर द फंक्शन्स ऑफ द नेटवर्क लेअर. समजलं. नेटवर्क लेअरचं काय, ट्रान्सपोर्ट लेअर बघूया. ट्रान्सपोर्ट म्हणजेच की काय, ट्रान्सपरंट ट्रान्सफर ऑफ डेटा बिटवीन एंड सिस्टीम, होस्ट, आणि हा रिस्पॉन्सिबल असतो एंड टू एंड अँड एरर रिकव्हरी आणि फ्लो कंट्रोलसाठी. ओके, तर ॲज अ मिनिंग काय बघा ट्रान्सपोर्ट लेअरचा, लेअर 4 प्रोव्हाइड ट्रान्सपरंट ट्रान्सफर ऑफ डेटा बिटवीन एंड सिस्टीम, होस्ट अँड इट इज रिस्पॉन्सिबल फ्रॉम एंड टू एंड एरर रिकव्हरी अँड फ्लो कंट्रोल. हा ट्रान्सपोर्ट लेअरचा पॉईंट आहे. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या. पुढे बघा काय, सेशन लेअर. ओके, सेशन लेअरमध्ये काय असतं बघा, दिस लेअर इस्टॅब्लिश अँड मॅनेज अँड टर्मिनेट द कनेक्शन बिटवीन द ॲप्लिकेशन. इट डील विथ सेशन अँड द कनेक्शन कोऑर्डिनेशन्स. सेशन लेअरचं पण पॉईंट काढून घ्या, लिहून घ्या नोटबुकमध्ये. लाईक अजून केलं तर लाईक करून घ्या. प्रेझेंटेशन लेअरचं पण स्क्रीनशॉट काढून घ्या. दिस लेअर प्रोव्हाइड इंडिपेंडन्स फ्रॉम द डिफरन्स इन द डेटा रिप्रेझेंटेशन बाय ट्रान्सलेटिंग फ्रॉम ॲप्लिकेशन टू नेटवर्क फॉर्मॅट अँड व्हाईस वर्सा. प्रेझेंटेशन लेअर वर्क टू परफॉर्म डेटा into the form of the application layer can accept. आता ॲप्लिकेशन लेअर बघून घ्या. काय ॲप्लिकेशन लेअर, ॲट OSI मॉडेल लेअर 7 सपोर्ट ॲप्लिकेशन अँड द एंड युजर प्रोसेस. एव्हरीथिंग ॲट दिस लेअर इज ॲप्लिकेशन स्पेसिफिक. दिस लेअर प्रोव्हाइड ॲप्लिकेशन सर्व्हिसेस फॉर द फाईल. ॲट OSI मॉडेल लेअर 7 सपोर्ट ॲप्लिकेशन अँड end user process. Everything at this layer is application specific. Okay, this layer provide application services for the file. सिम्पल आहे. हे 7 लेअरचं एक्सप्लेनेशन लिहा. सर विचारला OSI मॉडेल ऑफ 7 लेअर आर्किटेक्चर, तर हा क्वेश्चन लिहून घ्या. ARP सबनेटिंग अँड सुपरनेटिंग हा पण कन्सेप्ट आपण बघून घेऊया. पहिल्यांदा ARP म्हणजेच की काय, लॉजिकल ॲड्रेस सेंड अँड रिसीव द मेसेज करतो. ओके, त्यालाच आपण लॉजिकल ॲड्रेस म्हणजेच IP ॲड्रेस. मोस्ट ऑफ द कॉम्प्युटर प्रोग्राम ॲप्लिकेशन यूज द लॉजिकल ॲड्रेस टू सेंड अँड रिसीव द मेसेज. हावेवर द ॲक्च्युअल कम्युनिकेशन हॅपन ओव्हर द फिजिकल ॲड्रेस फ्रॉम द लेअर 2 ऑफ द OSI मॉडेल. म्हणजेच की काय, मोस्ट ऑफ द कॉम्प्युटर काय करतात आणि प्रोग्राम काय करतात, यूज करतात लॉजिकल ॲड्रेस म्हणजे IP ॲड्रेसचा टू सेंड आणि रिसीव करण्यासाठी मेसेज. पण ॲक्च्युअल कम्युनिकेशन कुणाच्यामध्ये हॅपन होतो, फिजिकल ॲड्रेसमध्ये, मॅक ॲड्रेसमध्ये. OSI लेअरचा 2 मॉडेल गेट अ डेस्टिनेशन ऑफ मॅक ॲड्रेस हेल्प इन द कम्युनिकेटिंग विथ अदर डिव्हायसेस.
डेस्टिनेशन ऑफ मॅक ॲड्रेस कशासाठी हेल्प करतो, कम्युनिकेटिंग विथ अदर डिव्हाइसेबल. ARP ट्रान्सलेट IP ॲड्रेस टू द फिजिकल ॲड्रेस. ARP ट्रान्सलेट करतो IP ॲड्रेस टू फिजिकल ॲड्रेसमध्ये. ओके, इतका समजला. पुढे बघा, ARP फाइंड्स द हार्डवेअर ॲड्रेस ऑल्सो नोन ॲज मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस ऑफ द होस्ट फ्रॉम इट्स नोन ॲज अ IP ॲड्रेस. ARP फाइंड काय करतो, हार्डवेअर ॲड्रेस, त्यालाच आपण काय म्हणतो, मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस ऑफ होस्ट फॉर इट्स नोन ॲज अ IP ॲड्रेस. सम टर्म असोसिएटेड विथ ARP इज रिव्हर्स ARP, प्रॉक्सी ARP, इनवर्स ARP. ओके, रिव्हर्स ARP, प्रॉक्सी ARP और इनवर्स ARP आर द सम असोसिएटेड विथ द ARP. एवढा समजला, कन्फर्म आहेत का. आता पुढचा पॉईंट बघूया, सबनेटिंग. सबनेटिंग म्हणजेच की काय, एक लार्ज नेटवर्क काय त्याला डिवाईड करायचा सबनेट्समध्ये, स्मॉल स्मॉल, त्याला म्हणतो आपण सबनेटिंग. आणि हा काय करतो, बॉरो करतो बीट फ्रॉम होस्ट पार्ट आणि इम्प्रूव्ह करतो सबनेट मास्क. एवढा समजला. एवढाच पॉईंट नाही आहे, पुढे सांगतो मी तुम्हाला काय पॉईंट आहे ते बघा. सबनेट इज द प्रोसेस ऑफ डिवायडिंग वन लार्ज नेटवर्क इंटू स्मॉलर नेटवर्क सबनेट. It is done with borrowing bits from the host part and improve subnet mask. It reduce network traffic and improve performance security. हा एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल ॲज इट इज नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, तुम्हाला समजलं आता सबनेटिंग काय असते ते. सबनेटिंग नंतर काय असेल आपला, सुपरनेटिंग. ओके, व्हिडिओचा लास्ट पार्ट आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्याला झालेला आहे. ओके, सुपरनेटिंग मी तुम्हाला शिकवतो, पण त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या, कमेंट करून घ्या. आणि जर पार्ट 2 पाहिजे असेल ना फ्रेंड्स, अजून सांगतो तर कमेंट करा आणि व्हिडिओला ॲटलिस्ट 100 लाईक तर होऊन जाऊ दे. ओके, तर पुढे बघूया. सुपरनेटिंग इज द प्रोसेस ऑफ कंबायनिंग स्मॉलर नेटवर्क इंटू लार्जर वन नेटवर्क. डिवायडिंग नेटवर्कला छोट्या नेटवर्कमध्ये त्याला सबनेटिंग म्हणतात. आणि सुपरनेटिंग म्हणजेच की काय, कंबायनिंग स्मॉलर नेटवर्क इंटू वन लार्ज नेटवर्क. ओके, इट इज डन बाय रिड्यूस सबनेट मास्क अँड यूजिंग कॉमन प्रिफिक्स. हा कशामध्ये होतो, रिड्यूस सबनेट मास्क रिड्यूस केल्यानंतर आणि कॉमन प्रिफिक्स यूज केल्यानंतर. इट रिड्यूस राउटिंग टेबल साईज अँड इम्प्रूव्ह राउटिंग इफिशियन्सी. हा काय करतो, राउटिंग टेबल साईजला रिड्यूस करतो आणि इम्प्रूव्ह करतो राउटिंग इफिशियन्सी. ओके, आपण सर्व क्वेश्चन कवर केलेले आहेत, ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन कवर केलेत. फक्त राहिला आहे IPv4 आणि IPv6चा डिफरन्स शोधा, नाहीतर मी तुम्हाला ग्रुपवर ते पाठवेन व्हॉट्सअप चॅनलच्या. सो जॉईन व्हा लवकरात लवकर. मिळा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.